डे 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 कोणता आज कोणता डे डे 4 आहे ना की डे 5? ओके, सो आज आहे डे 5 लडाख राईडचा. कालचा पूर्ण दिवस आम्ही रेस्ट केला आणि आज आम्ही जाणार आहोत उधमपूरजवळ. सो बेसिकली 8 तासाची राईड आहे, जास्त किलोमीटर नाहीत, जवळजवळ 400 किलोमीटरच आहे. तर बाकी सगळे रायडर्स रेडी आहेत, मी पण रेडी आहे. मी माझी टेल बॅग टाकली आहे बॅकअप व्हेकलमध्ये, कारण जरा फ्रीली राईड करायचं आहे मला. जे इमर्जन्सीला कपडे वगैरे लागतील ते सगळे ह्याच्यात ठेवले आहेत, कारण बॅकअप व्हेकल कसं माउंटन्समध्ये लेट होऊ शकतं. सो मी त्याच्यात टाकलं. ठीक आहे, रोहन कॅमेरा सेट करतं. ह्याचं सगळ्यांचं आता फुल्ली बाईक लोडेड आहेत. नवीन बाईक्स आले आहेत, मेटियर 650, KTM 390. ओके, संदीप सर पण रेडी आहेत. आम्ही आज चान्स आहे, याच्या पुढे जातो मी. मला त्याला कॉन्वॉय दिसत नाही, याच्यामुळं पायलटच्या पण पुढे जातो. दिवसांनी नदी दिसते भाई, ते पण एवढी क्लीन वाटतं. फगवारा, गंगा हे नाही माहित मला. नाही नावं घेत होतं रे, ते तिसऱ्याचं नाव नाही आलं मला. भाई ह्याचे सॅडल बॅग भारी आहेत. आपण आता प्रॉपर पंजाबच्या मध्ये आलोय बघ ना. ओ माय गॉड. तर आम्ही आता ऑलमोस्ट पंजाबमध्ये आहोत आणि आजचा प्लॅन आहे आताचा की 100 किलोमीटर थांबायचा. आज एवढं थकवा जाणवत नाही, कारण ऊन नाही आहे, दमट वातावरण. सो म्हणजे तसं बघायला गेलं तर बायकर फ्रेंडली वातावरण आणि त्यामुळे ना दमायला जास्त होत नाही आहे. पण मागचे 3 दिवस तर बाबा आम्ही गाडीवर बसलो नाही की आम्हाला टांग लागायची, परत घाम यायचा. पण आज तसं नाही, आज एकदम चिल्ड वातावरण आहे. सो कालच ॲक्च्युली चंदीगडमध्ये पाऊस पडला. काल दुपारी आम्ही बाहेर पडलेलो तेव्हा जेवायला, तेव्हा एवढं ऊन होतं की म्हणजे बाहेर जायला होणार नाही एवढं ऊन होतं. आणि त्यानंतर रात्री आय थिंक रात्री 10:30-11 वाजता समथिंग काहीतरी पाऊस पडला असणार. तर त्यामुळे थोडं वातावरण गार झालेलं आहे आणि बरं वाटतं, कारण 3 दिवस एवढ्या गरमीत राईड केली आहे. तर आता आमचा प्लॅन आहे आजचा उधमपूरचा. उधमपूरला आय डोंट थिंक हे लोक काय एक्सप्लोर करणार आहे. बट आहे एक्साइटमेंट तेवढीच आहे. जेव्हा घरातनं निघालेलो तेवढीच. कालचे 3 दिवसात म्हणजे थोडी ड्रॉप झालेली, मन करत होतं बाहेर रिटर्न घरी जावं. कारण आपण काय करतो, आपण व्लॉग्स रील बघून येतो लडाखला, पण ते तसं नसतं. ॲक्च्युली ते जे मुंबईवरून किंवा जे दुसऱ्या स्टेट्समधून डायरेक्ट थ्रू बाईकने येतात, जे लोक चंदीगडवरनं स्टार्ट नाही करत, त्यांना खरी स्टोरी माहिती असते. बाबा काय आहे 3 दिवस हे आमचे कसे गेले ते. आता आपण जम्मूमध्ये एंटर झालेलो आहोत. सो अजून 8-9 किलोमीटर असेल लंच पॉईंट. पठाणकोटमध्ये आहोत आता सध्या.
ओके, तर आता आमचं लंच झालेलं आहे आणि पुढे राईडला कंटिन्यू करतो आहे. अजून 124 किलोमीटर्स आहे. 124 किलोमीटर्सला पण 3 तास दाखवतो आहे. सो आणि आता वाजले आहेत 3:30. सो जवळजवळ आम्हाला 6-6:30 होतील पोचीपर्यंत. जे आमचा राईड कॅप्टन आहे JD, तो बोलला की पुढचा एक पॅच आहे तो प्युअर ऑफ रोड असणार आहे. सो ते आमचा स्पीड थोडा कमी होईल म्हणून रफली आम्ही 7-7:30 पर्यंत हॉटेलवर पोचू. Invincible. उधमपूर अजून आपल्याकडनं 48 मिनिट्स लांब आहे. हा पहिला टनल लागतोय आम्हाला लडाख राईडचा. जास्त मोठा नाही पण पहिला टनल आहे ना. आय थिंक दुसरा आहे, मागे पण एक टनल लागलेला आहे. ते हा दुसरा टनल आहे. सगळे पुढे निघून गेलेत. आय डोंट नो.
माउंटन्स दिसायला लागलेले आहेत. क्या बात आहे, काय व्ह्यू आहे. आय डोंट नो कॅमेरामध्ये एवढं क्लिअर येत आहे का जे मला दिसतंय, बट येस आता जरा अजून एक्साइटमेंट लेवल वाढली, कारण फायनली वी आर हिअर इन लडाख. इन लडाख अजून नाही, बट हिअर इन जम्मू काश्मीर. उधमपूर जास्त लांब नाही, अजून 40 मिनिटावर आमचं स्टे लोकेशन आहे. आर्मी ट्रक्सना पहिला प्रेफरन्स. आर्मी ट्रक्स बिचारे आपल्यासाठी खूप काय करतात.